मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की भाजप आणि त्यांची मूळ संघटना ही नेहमीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाविरोधी राहिलेली आहे आणि त्यांनी जे संविधान बनवल्यापासूनच विरोध केलेला आहे। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केल्याप्रकरणी अमित शहा यांच्या राजीनामाच्या मागणीवर काँग्रेस ठाम आहे आणि जोपर्यंत अमित शहा यांचा राजीनामा येणार नाही तोपर्यंत हे काँग्रेस पक्षाच्या वतीने असंच आंदोलन भविष्यामध्ये चालू राहील। धक्काबुक्की केली त्या ठिकाणी माननीय खरगे साहेबांना धक्काबुक्कीमध्ये थोडीशी दुखापत झाली, त्यांना जागेवर एकदम बसावं लागलं आणि खोटा FIR त्या ठिकाणी आमचे नेते राहुलजी गांधी यांच्यावर दाखल केला। खरं तर ही सर्व स्थिती सत्ताधारी भाजपनं या ठिकाणी निर्माण करत आहे। 2014 मध्ये त्यांचा अजेंडा होता की आम्हाला 400 पार करा, आम्ही या ठिकाणी संविधान भारताचं बदलायचं आहे। पण मी या भारताच्या जनतेचे आभार माने की त्यांच्या या संविधान बदलायच्या भाषेला कुठेतरी लगाम दिला आणि त्यांना आवडतं घेतलं। पण हे देशामध्ये जी परिस्थिती चालली आहे वरचीवर बिकट परिस्थिती या ठिकाणी म्हणजे बिघडत चाललेली आहे। मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की भाजप आणि त्यांची मूळ संघटना ही नेहमीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाविरोधी राहिलेली आहे आणि त्यांनी जे संविधान बनवल्यापासूनच विरोध केलेला आहे। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केल्याप्रकरणी अमित शहा यांच्या राजीनामाच्या मागणीवर काँग्रेस ठाम आहे आणि जोपर्यंत अमित शहा यांचा राजीनामा येणार नाही तोपर्यंत हे काँग्रेस पक्षाच्या वतीने असंच आंदोलन भविष्यामध्ये चालू राहील। एवढं आपल्या या पत्रकार प्रेसच्या माध्यमातून आपल्याला सांगायचं आहे। आज आमचे विरोधी पक्षनेते माननीय राहुलजी गांधी नांदेडला येणार आहेत। नांदेडला येऊन ते परभणीला जी घटना झाली त्या दोघांच्या घरी भेट देणार आहे। जागोजाग भेटी त्यांच्या होतील आणि परत संध्याकाळी राहुलजी गांधी इथून दिल्लीला जातात। धन्यवाद। यानंतर मी खासदार वर्षाताई गायकवाड यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी पत्रकारांना बोलायचं। या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्राचे आदरणीय प्रभारी रमेश साहेब, आदरणीय आमचे संसदेमध्ये सहकारी आमचे रवींद्र वसंतराव चव्हाण साहेब, आमचे दुसरे बंधू प्रवक्ते आदरणीय अतुल लोंढेजी, आमचे हनुमंतराव सन्माननीय कदम काका, सन्मान्य सत्ताजी, मंचावरती उपस्थित सर्व आदर मंडळी, समोर उपस्थित सन्माननीय पत्रकार, मी आपल्या सगळ्यांचे सर्वप्रथम धन्यवाद व्यक्त करते कारण सकाळी 10:30 वाजता आपण सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिल्या त्याबद्दल मनापासून आपल्या सगळ्यांचे धन्यवाद। खरं तर आपल्या सगळ्यांना
हमारे प्रवक्ता श्री लोंडे जी, बड़मोड़ियत जी, सत्तर भाई कदम जी और डॉक्टर यशपाल दिव्य जी, डॉक्टर चौहान जी और पौड़े जी और तमाम कांग्रेस के नेतागण साथियों, अभी आज देश भर में ऑल इंडिया कांग्रेस कमेटी की तरफ से बाबा साहब अम्बेडकर जी को और हमारे संविधान को बीजेपी जो अपमानित कर दिया है उसके खिलाफ कांग्रेस जन आम लोगों के साथ मिलकर के रोष प्रकट करते हैं। अभी हमारे दोनों संसदों ने संसद में जो घटना घटी उसके बारे में विस्तार में आपके सामने बताई थी। साफ बात यह है कि बीजेपी मनुस्मृति में विश्वास करते हैं। उनका विचारधारा मनुस्मृति के आधार पर है। वो संविधान को विश्वास नहीं करते हैं। वो सबको न्याय देने में विश्वास नहीं करते हैं। आरक्षण में विश्वास नहीं करते हैं। इनको 400 सीट मिलते तो इनका मकसद यह था कि कॉन्स्टिट्यूशन को चेंज करेंगे। हमारे कॉन्स्टिट्यूशन बहुत सोच विचार करके बाबा साहब अम्बेडकर जी ने तैयार किया था और देश इसको स्वागत किया, स्वीकार किया। आपको याद है कि पेशवानी भारती वर्सेस यूनियन गवर्नमेंट ऑफ इंडिया ये केस है। वो केस के अंदर हमारे कॉन्स्टिट्यूशनल बेंच, सुप्रीम कोर्ट ने जो कॉन्स्टिट्यूशनल बेंच गठित किया था उस बेंच का एक जजमेंट है। वो जजमेंट के आधार पे वो जजमेंट में यही बताते हैं, द बेसिक स्ट्रक्चर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन कैनॉट बी अल्टर्ड। हमारे संविधान का बेसिक स्ट्रक्चर किसी को भी चेंज करने के अधिकार नहीं है। हमारे संविधान में कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट लाने का प्रावधान है, लेकिन कॉन्स्टिट्यूशन बेंच का जजमेंट है, द बेसिक स्ट्रक्चर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन कैनॉट बी अल्टर्ड। हमारे संविधान का बेसिक स्ट्रक्चर बदलना मुश्किल है, हो नहीं पाएगा। आज नरेंद्र मोदी और अमित शाह हमारे संविधान का बेसिक स्ट्रक्चर को चेंज करना चाहते हैं। भारत की जनता उनको 400 वोट नहीं दिया, बहुमत नहीं दिया। उन्होंने अपने सहयोगी दलों के सहारे से सरकार बनाई। फिर भी उनका मन में यह रहते हैं कि संविधान को तोड़ देगा, बाबा साहब अम्बेडकर को अपमानित करने का, आरक्षण को खत्म करने का, सबको न्याय पहुंचाने में बाधा डालने का काम बीजेपी आरएसएस करते जा रहे हैं। इनके विचार, हमारे लड़ाई इनका विचारधारा से लड़ाई है। हमारे लड़ाई आरएसएस और बीजेपी के विचारधारा से हमारी लड़ाई है। क्या जरूरत था अमित शाह को बाबा साहब अम्बेडकर जी को अपमानित करने का? राहुल गांधी जी और मल्लिकार्जुन खड़गे जी ने दोनों सदनों में उधर के अध्यक्षों को चिट्ठी लिखा था, तो हमारे संविधान के ऊपर चर्चा होना चाहिए। संविधान को 75th ईयर मानव सेलिब्रेशन के मुताबिक चर्चा होना चाहिए, तो स्पीकर ने अनुमति दिया। वो चर्चा के दरमियान ये प्लीज वो चर्चा के दरमियान हमारे देश की गृह मंत्री बाबा साहब अम्बेडकर जी को अपमानित किया। जो शब्द उन्होंने यूज किया उसके बारे में रविंद्र चौहान ने आपको पता है।
क्या बीजेपी बताइए ये ठीक है? ये ऐसे बोलना ठीक है? देश की जनता दोनों हाथों से इसको स्वीकार किया था हमारे संविधान में। हमारे संविधान को देश में नहीं विदेश में भी हर राज्यों में हमारे संविधान के बारे में बहुत अच्छा वक्तव्य करते रहते हैं। लेकिन गृह मंत्री के नाते उन्होंने बाबा साहब अम्बेडकर को अपमानित कर दिया। इसके पीछे एक बहुत बड़ा कारण है, क्योंकि अमित शाह विश्वास करते हैं आरएसएस के आइडियोलॉजी में। नरेंद्र मोदी आरएसएस का प्रचारक। नरेंद्र मोदी और अमित शाह ने प्रचारक रूप में उनके काम आरएसएस के काम किया। तो उनका विचारधारा यही है, रिजर्वेशन को खत्म करो और संविधान को हटाओ और किसी को भी न्याय नहीं पहुंचाए, मनुस्मृति में विश्वास करे। इसलिए भारतीय राष्ट्रीय कांग्रेस की लड़ाई इनका विचारधारा से है। हमारे प्रिय नेता राहुल गांधी इसलिए इन लोगों से लड़ाई करते रहे। मैं ये आपसे द्वारा भारत की जनता को ये बताना चाहता हूं, इसके बाद हमारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इसमें उन्होंने पूरी तरह होम मिनिस्टर को अमित शाह को सपोर्ट किया। उन्होंने उनका वक्तव्य को वापस लेने के लिए नहीं कहा है। प्रधानमंत्री को चाहिए था कि अमित शाह को बताए और वापस कर दे, माफी मांगे, लेकिन प्रधानमंत्री ने पूरी तरह अमित शाह के जो वक्तव्य को समर्थन किया है। इसलिए दोषी केवल अमित शाह नहीं है, नरेंद्र मोदी भी दोषी है। प्रधानमंत्री के नाते उन्होंने जो बाबा साहब अम्बेडकर को जो अपमानित किया था, उसके ऊपर प्रधानमंत्री को फौरन उसको क्षमा मांगने की बताना चाहिए था। लेकिन प्रधानमंत्री और बीजेपी पूरी तरह अमित शाह को सपोर्ट किया। इसका अर्थ क्या है? इसका अर्थ है बीजेपी बाबा साहब अम्बेडकर को अपमानित करने में एक है। ये लोग मिल करके बाबा साहब को अपमानित कर रहे हैं, संविधान को खत्म करना चाहते हैं, आरक्षण को खत्म करना चाहते हैं। इसलिए भारत की जनता एक होकर इस लड़ाई में शामिल होना चाहिए। हमारे प्रिय नेता राहुल गांधी आज परभनी विजिट कर रहे हैं। मैंने देखा बीजेपी के कुछ नेता लोग बोलते ये नाटक है, उनको नाटक समझते हैं। एक का एक जो आंदोलन उधर हुआ, जो हमारे संविधान को अपमानित किया था, वो अपमानित करने के खिलाफ उधर आंदोलन हुआ। वो आंदोलन में एक यंगस्टर को लेकर पुलिस लेके गया, पुलिस कस्टडी में उसका निधन हुआ। क्या राहुल गांधी उधर विजिट करना क्या ड्रामा है? बीजेपी के प्रदेश अध्यक्ष बोले कि राहुल गांधी ड्रामा कर रहे हैं। ये दलित विरोधी लोग हैं। बीजेपी दलितों को, एक दलित हमारे नौजवान को पुलिस लेके गया, पुलिस उसको मारा, इसके वजह से उनका निधन हुआ। राहुल गांधी विरोधी दल के नेता राहुल गांधी परभनी विजिट करना क्या ड्रामा है? कैसे ऐसे शब्द यूज कर सकते हैं? तो हमारे देश की जनता को ये मालूम हो गया कि ये दलित विरोधी, आरक्षण विरोधी और संविधान खत्म करने वाले लोगों के खिलाफ लोगों को मैं हम लोग ये निवेदन करता हूँ, आगे आ जाइए, आप इसके विरोध में हमारे साथ शामिल हो जाइए। आने वाले दिनों में कांग्रेस पार्टी बाबा साहब अम्बेडकर को जो अपमानित कर दिया, उसके खिलाफ और हमारे आंदोलन चलेंगे। 26 में हमारा वर्किंग कमेटी मीटिंग, एक्सटेंडेड वर्किंग कमेटी मीटिंग बेलगाम में है। वो बेलगाम में हमारे
प्रश्न विचारायचा असेल प्रश्न विचारू शकता. बिल्कुल कांग्रेस के एक प्रतिनिधिमंडल अमित देशमुख के नेतृत्व में जाएगा. इसके बाद अब कुछ खासदारों के साथ हो जाएगा. एक प्रश्न आहे की सभागृहामध्ये संतोष देशमुखच्या संदर्भात एसपीच्या बदलीच्या आदेशानंतर त्याची तात्काळ अंमलबजावणी. मात्र परभणीच्या प्रकरणात अद्याप ज्या पोलीस निरीक्षकाला निलंबित केलं त्याच्या अद्याप जी कारवाई पाच बीडमध्ये झाली ती परभणीमध्ये झाली. बिलकुल दोन्ही घटना यामध्ये दुर्दैवी आहेत आणि तुम्ही जर बघितलं असेल तर संसदेचे आवार आणि संसदेचे आतमध्ये दोन्हीमध्ये आम्ही दोन्ही खासदार या ठिकाणी बाकी महाराष्ट्राचे खासदार आम्ही दोन्ही प्रकरणाला संसदेच्या बाहेर पण आवाज उचलण्याचं काम केलं. त्याच्यामध्ये आदरणीय प्रियंका गांधी आमच्याबरोबर एका आंदोलनामध्ये होत्या आणि आम्ही दोन्ही यासाठी मुद्दे मांडले की कारण महाराष्ट्राला लाजीरवाणी घटना याच्याकडे बघितलं गेलं पाहिजे. ज्या तऱ्हेने देशमुखांचा त्या ठिकाणी मृत्यू करण्यात आला आणि त्यांची ज्या तऱ्हेने हत्या करण्यात आली ती म्हणजे भयंकर हत्या म्हणजे डोळ्यापासून आपण टीव्हीला बघितलं आपण ते म्हणजे बोलायला पण बरं वाटत नाही त्याच्यावर झालं आणि क्रूरपणे म्हणजे एकदम निष्ठुरपणे त्या ठिकाणी त्यांची हत्या करण्याचं काम झालं. आणि सोमनाथ सूर्यवंशी बरोबर तर आपल्याला माहिती आहे की कोकणीमध्येच त्या ठिकाणी त्यांचं मृत्यू झालं. मी बरोबर प्रश्न विचारला ज्यावेळी मी मुख्यमंत्री महोदयांचा खरं तर महाराष्ट्राचं सगळ्यात पहिलं महाराष्ट्राला प्रश्न विचारायचा की महाराष्ट्राला 23 तारखेला निकाल लागतो 5 तारखेपर्यंत मंत्रिमंडळ बनत नाही जेव्हा की मेजॉरिटी कंपेन मेजॉरिटीने सत्ता आल्यानंतर मग मंत्रिमंडळ बनतं 3 लोक शपथविधी घेतात त्याच्यामध्ये एक मोठा इव्हेंट होतो. अधिवेशनाच्या एक दिवस आधी मंत्रिमंडळ बनलं जातं आणि अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मंत्रिमंडळाला खाते वाटप होतं. हे जवळपास 1 महिन्यापर्यंत त्यांनी कालावधी हा मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांना खाते वाटप केलं. त्यामुळे गृह विभागात आता मुख्यमंत्री महोदयांकडे आहे की कोणाकडे हा प्रश्न पहिला होता पण आता चला गृह विभाग मुख्यमंत्री महोदयांकडे आला. पण प्रश्न असा आहे या सगळ्या निष्ठुर आणि क्रूर हत्येमध्ये आम्ही सातत्याने मागणी करतो की एसआयटीची चौकशी व्हायला पाहिजे. आता सोमनाथ सूर्यवंशींच्या आईने सांगितलं की मला 10 लाखाची मदत सुद्धा नको आहे. माझ्या मुलाला आता जे सांगितलं की त्याला आजार होता जेव्हा की पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आलाय की मल्टिपल इंजुरीज माध्यमातून त्याच्यावरती ज्या तऱ्हेने त्याच्यावरती हल्ला झाला त्याच्या मल्टिपल इंजुरीज झाल्या. असं असताना सुद्धा मुख्यमंत्र्यांनी काही वेगळं उत्तर दिलं. सर तुम्ही म्हणाला आम्हाला सुद्धा अपेक्षित आहे की तात्काळ या लोकांवरती कारवाई झाली पाहिजे जे गुन्हेगार आहेत. आजही काही गुन्हेगार बाहेर आहेत मोकाट फिरत आहेत त्याच्यावरती मी काही लोकांना बोलले. मला ज्यावेळी मला माहिती आहे की आमचं मोठं ऑफिस तोडलं मुंबईचं भाजपाच्या लोकांनी त्यावेळी मी त्यांना बोलले की त्यांच्याच लोकांना न्याय देऊ शकत नाही. त्यांचे 2 आमदार जे आहेत ते विधानसभेमध्ये बोलतात की पक्षाच्या विरोधामध्ये बोलतात न्याय मागण्याची भूमिका मांडतात. शेवटच्या दिवशी पण सुरेश दसांचं भाषण बघितलं तर सुरेश दसांनी पुन्हा मागितलं. सत्ताधारी पक्षामध्ये 3 आमदार त्या ठिकाणी रडतात त्यांना ते न्याय देऊ शकत नाही ते आम्हाला काय न्याय देणार. आणि दुर्दैवाची गोष्ट आहे की काही लोकांना त्याच्यामध्ये मंत्रीपद सुद्धा मिळालं त्यांच्यावर सुद्धा आरोप आहेत. त्यामुळे तुम्ही म्हणताय तसं दोघांवर जशी एकावर कारवाई झाली तशी दुसऱ्यावर सुद्धा तात्काळ कारवाई व्हायला पाहिजे. आता एसआयटी लावलेली आहे पण आमचं म्हणणं आहे की ते सांगतात की तो रुग्ण होता त्याने जे विटंबना केली तर रुग्ण होता त्याचा 4 डॉक्टरांकडून सर्टिफिकेट आहे त्याला सुद्धा आमचं म्हणणं आहे की एकदा तपासून बघा. कारण आमचं म्हणणं आहे जे साहेबांनी बोलले की दलित विरोधी संविधान विरोधी आणि मधुवादाला सपोर्ट करणारी मंडळी जी आहेत ही त्यांना थांबू शकली असते. सुरुवातीपासून आम्ही सांगत होतो की त्या ठिकाणी दंगल परिस्थिती होते समाजामध्ये तेढ निर्माण होते ते वाचवण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी होती आणि मुख्यमंत्र्यांनी वेळीच हस्तक्षेप करायला पाहिजे होता. पण दुर्दैवाने मुख्यमंत्री दिल्लीला होते मंत्रिमंडळ बनवण्यासाठी. त्यामुळे त्यांनी ती नैतिक जबाबदारी घ्यावी आणि या सगळ्या घटना ज्या घडल्या महाराष्ट्रामध्ये या जबाबदार जर कोण आहे ते मला सांगायला पाहिजे की देवेंद्र फडणवीस आहेत. याच्यामध्ये स्पष्टपणे असं दिसतं की मुख्यमंत्र्यांचं निवेदन आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट याच्यामध्ये तफावत आहे. मुख्यमंत्री सरळ त्या निरीक्षकाला वाचवत आहे. मुख्यमंत्री पण दोषी आहे. मल्टिपल इंजुरीची डेथ झाली असताना त्यांना पहिले काहीतरी बिमाऱ्या होत्या आणि त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला असं म्हणजे सरळ शीट करून राहिले तुम्ही त्या PIला आणि याच्यावर आमचा आक्षेप. पोस्टमॉर्टमच्या पहिल्या पानावर मुख्यमंत्र्यांचं विधान इतकं आसक्त आहे की पहिल्या पानावर जखमा दिसतात आणि तिसऱ्या पानावर त्याला कसं नसतं त्याची आयु